इकडं बघू शकता दिनेशने खूप सारे पेढे आणलेले आहेत. तर काही आम्ही खायला घेतले, बाकीचे उचलून फ्रीजमध्ये ठेवले, म्हणजे निवांत 4-5 दिवस तरी चालतील. मला आवडतात म्हणून तो एक पॉकेट वेगळा आणलेला आहे, बाकीचे प्रसादामध्ये आलेले आहेत. तर सगळे पेढे उचलून मी फ्रीजमध्ये ठेवले, त्यासोबत लाडू पण ठेवलेले आहेत. आणि आज बनत आहे स्पेशल रेसिपी. म्हणजे तुम्ही म्हणतही होता की ताई आता दिनेश आलेला आहे, दररोज एक वेगवेगळी रेसिपी बनेल. तर हो, त्याचे फेवरेट जी ही रेसिपी आहेत ना, मी ते एक एक बनवत आहे दररोज एक. तर इकडे मी आज रव्याचे आपे बनवत आहे. तसं तर आपे डाळ तांदळाचे पण खूप छान बनतात, पण त्याची तयारी, त्याची प्रोसेसिंग एक दिवस अगोदर सुरू होते. पण मी काही ती तयारी केलेली नव्हती. तर जेव्हा अचानक खायचं मन होतं ना, तेव्हा रवा हा सगळ्यात बेस्ट आहे, परफेक्ट आहे. झटपट आपे बनतात अगदी अर्ध्या तासामध्ये. तर इकडे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, 2 वाटी पाणी टाकलेले आणि 1 वाटी दही टाकलेलं आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकून छान मिक्स करून हे बॅटर मी झाकून ठेवलेलं होतं 15 ते 20 मिनिट. नंतर यामध्ये आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता. कांदा, शिमला मिरची, गाजर वगैरे जीही भाज्या आवडतात ते बारीक चॉपरला चॉप करून इकडे टाकलेलं आहे. दिनेश आलेला आहे किचनमध्ये, म्हणजे प्रत्येक कामामध्ये आज मला दिनेशची मदत भेटलेली आहे किचनमध्ये. त्यामुळे खूप झटपट माझी कामं आज आवरलेली होती. नाही तर दररोज तुम्ही बघत असता भरपूर वेळ जातो आणि एकटीच फिरत असते पूर्ण घरात. पण दिनेश आल्यापासून मला एकटेपणा जाणवत नाही आणि खूप छान वाटत आहे. आणि म्हणजे बडबड आमची सुरूच असते, इकडं असं मम्मी तसं मम्मी सांगत असतो आणि संग कामं पण होतात, बोर होत नाही. तर इकडे मी आता चटणीची तयारी करत आहे. त्यासाठी हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे आणि जे नारळ पाणी आणलेलं होतं ना पिण्यासाठी, त्यामध्ये नारळ निघालेला आहे. म्हणजे 2 नारळ आणलेले होते. तर त्या दोन्ही नारळामधलं नारळ जे आहे ना ते काढून ठेवलेलं होतं. छान कवळं नारळ आहे, असंच खाण्यासाठी छान लागतं. पण मी इकडं चटणीसाठी घेतलेलं आहे, कारण काल सगळ्यांनी खाल्लं आणि बाकीचं उचलून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. तर हे नारळ घेतलेलं आहे, 1 वाटी नारळ आहे, छोटे छोटे तुकडे करून घेतले. हिरवी मिरची, 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता यामध्ये टाकूया बाकीच्या सगळ्या वस्तू, जसं की 4-5 पाकळ्या लसूण टाकलेलं आहे, 1 तुकडा अद्रक टाकलेला आहे, थोडीशी साखर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि ही चटणी एकदम बारीक वाटून घ्यायची आहे मिक्सरला, म्हणजे चटणी छान आळून येते. जितकी बारीक झाली तितकी छान आळून येते. थोडंसं पाणी टाकून इकडे दिनेशने मला चटणी बनवून दिलेली आहे. आणि कोथिंबीर संपलेल्या डब्यातली तर थोडीफार राहिलेली होती आणि त्यामध्ये खराब पण झालेली आहे. तर जितकी छान होती तितकी मी घेतलेली आहे, बाकीची मी डबा क्लीन करायला ठेवलेला आहे. आणि आता दिनेश आलेले आहे त्यामुळे तितकं टेन्शन, भाज्या असो किराणा असो सगळं दिनेश घेऊन येतो. नाहीतर अगोदर कसं लिस्टच बनवावी लागत होती, ते भाज्या पाहिजे किंवा तरकारी काय, म्हणजे किराणा पाहिजे, सगळ्याची एक लिस्ट बनवावी लागत होती. कारण असं सांगितलं तर त्यांना पण लक्षात राहत नाही आणि मला पण राहायचं नाही, असं व्हायचं. म्हणून अगोदरच विचार करून मी लिस्ट बनवून ठेवायची. पण आता ते टेन्शन गेलेलं आहे. जे संपत दिनेश बाहेर गेल्यानंतर येते वेळेस घेऊन येतो. तर इकडे चटणी बनलेली आहे, तर एका वेगळ्या भांड्यात काढलेले आहे, थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता देऊया चटणीला तडका. तर ही ताज्या नारळाची चटणी आणि रव्याचे आपे मस्त कॉम्बिनेशन आहे, खूप छान टेस्टी लागतात. जेव्हा काही सुचत नाही, काहीतरी वेगळं खायचं आहे, त्या वेळेमध्ये एकदम परफेक्ट आहेत. तर इकडे मी ठेवलेलं आहे तडका पॅन. यामध्ये घेऊयात तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता हे सगळं टाकून तडका द्यायचा आहे. किंवा आपण सुक्या लाल मिरच्या असल्या ते पण टाकू शकता. पण आज या चटणीमध्ये हिरवी मिरची जास्त झालेली होती म्हणून मी सुक्या मिरच्या घेतलेल्या नाही आहेत. तर इकडे बाकीच्या सगळ्या वस्तू टाकलेल्या आहेत. कढीपत्ता टाकलेला आहे आणि कढीपत्ता ताजा असतो ना, त्यामुळे जसं तेलामध्ये गेला तसं उडायला लागतो आणि तिकडून चेहऱ्यावरतीच येतो, तसं झालेलं होतं. तर इकडे मस्त असा तडका बनवून तयार झालेला आहे, चटणी बनलेली आहे. तर अगोदर साईडला झाकून ठेवते आणि आता आपे बनवून घेऊ. आणि बाकीचाही स्वयंपाक संग बनत आहे. आणि इथं जे दिसत आहे ना पिवळं, ते वाळूक आहे. म्हणजे असे 2 आणलेले होते, एक चिरून मी म्हणजे दिलेले आहे सगळ्यांना आणि त्याच्या बिया ज्या आहेत ना ते उन्हाला टाकल्या. कारण हे जे वाळूक आहे ना छान आहे, गोडीला पण छान आहे, छान मोठे मोठे होत आहेत ना, त्यामुळे याचं बी जे आहे ना ते वाळवून ठेवलं तरी गावाकडे शेतात पेरण्यासाठी देता येईल म्हणून मी उन्हाला टाकून ठेवलेलं आहे. पण चिमण्या खूप आहेत ना घरामध्ये आणि ते तशा बिया खूप आवडतात, त्यांच्या फेवरेट असतात. तर काही ते बिया चिमण्याच खाल्लेल्या आहेत. तर असं इकडं मी संघ जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण बनवत आहे. आणि इकडं आमंत्रण देण्यासाठी भैया आलेले आहेत, म्हणजे आज त्यांच्या मुलीचं देवकार्य आहे आणि उद्या लग्न आहे. म्हणजे देवकार्य म्हणतात आमच्या इकडे, तुमच्या इकडे काय म्हणतात मला जरूर सांगा, म्हणजे सगळीकडे बोलण्याची पद्धत वेगळी असते. तर इकडं जी ही भांडे जमत आहेत ना सगळी उचलून मी टोपल्यात भरून ठेवत आहे, कारण आता संघ भांडे तरी क्लीन करणं होणार नाही आहे. पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर मी एकत्रच क्लीन करायला घेते. तोपर्यंत दूध पण घेऊन आलेलं आहे दिनेश आणि तेल संपलेलं होतं. तर म्हटलं 1 किलोचं पॉकेट घेऊन ये तोपर्यंत, कारण जेव्हाही तेल घरी येतं ना
15 किलोचं मोठं कॅन घेऊन येतात, पण यावेळेस ना 5 किलोचं आणलेलं होतं. आणि तेल आजकाल खाणं कमीच केलेलं आहे, जास्त खात नाही आहे, कारण तब्येत पण ठीक राहत नाही आणि तेल जास्त खाणं ठीक पण नाही आहे. आणि तुम्ही बघत या असता, जेव्हापासून मुलं बाहेर गेलेत ना तेव्हापासून घरी कसल्याच वस्तू काहीच बनत नाही आहेत, एकदम साधा सिंपल स्वयंपाक बनत असतो. पण आता दिनेश आलेला आहे तर काही वेगवेगळ्या रेसिपी बनतील. तर तेलाचं जे 15 किलोचं कॅन असतं ना तेच मी आणायला लावणार आहे, कारण हे 1-1 किलो तेल असं वाटतं ना, म्हणजे आता आणून 4 दिवस झालेले, खूप लवकर संपला असं वाटतं, म्हणजे आव बरकत म्हणतात ना तसं होतं. तर तेल मी इकडे काढून घेतलेलं आहे, कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. अगोदर मी वरण बनवून घेते, म्हणजे काही बनवा, वरण भात हे बनणार. आणि तुम्ही विचारत होता ताई तुझी आता तब्येत कशी आहे, काळजी घे. तर हो ताईनो, आता तब्येत ठीक आहे. तुमचे खूप काळजीपूर्वक कमेंट येतात, त्याबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे. म्हणजे अगोदर 2-4 दिवस खूप प्रॉब्लेम झाला, म्हणजे उठून थांबणं कठीण झालेलं होतं, इतकी चक्कर येणं, खूप त्रास, पित्ताचा त्रास खूप झालेला होता. पण आता ठीक आहे, आता कसलाही त्रास नाही आहे मला. तर इकडे वरणासाठी मी तडका बनत ठेवलेला आहे आणि इकडच्या बर्नरवरती मी ठेवलेला आहे तडका पॅन. म्हणजे संग सगळीच कामं होत आहेत. म्हणजे जे आप्याचं बॅटर बनलेलं आहे ना त्याला द्यायचा आहे तडका. तडका दिल्यानं खूप छान टेस्ट येतो आप्याला. किंवा आपण जे आपे मेकर असतं त्यामध्ये शेवटला थोडंसं तेल आणि मोहरी टाकून नंतर बॅटर फिल्ड केलं तरी पण चालतं. पण जेव्हा मी अगोदर असं केलेलं होतं तेव्हा तुमच्या अशा कमेंट होती, ताई मोहरी कच्ची राहते का ते? तर मोहरी कच्ची राहत नाही आणि एकदम छान टेस्टी आपे बनतात. पण तुम्हाला वाटत असेल की मोहरी कच्ची राहते, तर अशा पद्धतीने अगोदरच तडका देऊन घ्या. तर इकडं मी थोडीशी मोहरी टाकून मी तडका दिलेला आहे. एकदम मस्त बॅटर बनलेलं आहे आणि अर्धा तास हे रेस्ट पण घेतलेले, छान फुललेलं आहे. तर आता आपे बनवायचे तर तेव्हा थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे, अगोदरच टाकून ठेवायचं नाही. जेव्हा आपल्याला बनवायला घ्यायचं आहे त्याच वेळेत खाण्याचा सोडा टाकायचा. आणि आता आपे बनवायला घेऊया झटपट, आता ठेवायचं नाही जास्त वेळ बॅटर. तर इकडे मी पॅन ठेवलेला आहे, म्हणजे हे आपे मेकर ठेवलेलं आहे, यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. आणि आता हे बॅटर फिल्ड करूया. आणि आपे झटपट बनतात, जास्त वेळ लागणार नाही आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतात हे आपे. तर इकडं थोडंसं बॅटर मी फिल्ड करत आहे आणि चारही बाजूला आपे मेकर फिरवत हे आपे शेकून घ्यायचे आहेत. म्हणजे गॅसच्या आतमध्ये चलते ना, त्यामुळे आतमधले 3 आपे तर व्यवस्थित शेकतात आणि साईडचे कच्चे राहतात. आणि नंतर हे करपायला लागतात आणि साईडचे शेकायला लागतात, असं होतं. म्हणून चारही बाजूला फिरवत राहायचं, म्हणजे सगळे आपे व्यवस्थित आणि एकसारखे शेकतील. आणि यावेळी टाईम सांगितलं तर सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. आणखीन देवपूजाही झालेली नाही, फक्त पाणी भरून ठेवलेलं आहे मी. खूप लेट झालेलं आहे, म्हणजे हे सगळं आपण तामझाम करत बसतो ना, थोडासा लेट होतो किचनमध्ये. आणि तसं तर दिनेशनं खूप मदत केलेली आहे. दिनेशला आज कॉलेजला पण जायचं आहे, तर 9 वाजता जाणार आहे तो. तर अर्ध्या तासामध्ये मला सगळा स्वयंपाक करायचा आहे, टिफिन पण भरून द्यायचा आहे दिनेशला, इकडं नाश्ता पण द्यायचा आहे. तर दिनेशला म्हटलं अगोदर तुझं आवरून घे, कारण आता चटणी बनलेली आहे, आपे पण बनलेलेच आहे तिकडं. तर आपे एका साईडला व्यवस्थित शेकले, तर सगळे आपे मी पलटून घेतले. बघू शकता अजिबात चिटकलेले नाहीत, एकदम परफेक्ट आपे बनलेले आहेत आणि खूप छान फुललेले पण आहेत. एकदम जाळीदार स्पंज आपे बनून तयार झाले, जसं की तोंडात टाकताच विरघळणारे. तर इथं मी परत एक वेळा पलटून घेतलेले, बघू शकता अजिबात एकही आपा चिटकलेला नाही आहे. तर आता काढून घेऊया आणि दुसरा बॅच बनत ठेवते. म्हणजे सगळेच बनवून घ्यायचे आहेत मला, कारण आता घरी दिनेश बाबा सगळेजण नाश्ता करतील आणि टिफिन पण भरून द्यायचं आहे. आणि इकडे संग भात पण मी बनत ठेवलेलं आहे, फक्त आप्यावरच जमणार नाही. वरण भात भाकरी भाजी पूर्ण स्वयंपाक लागतो आणि सकाळी थोडीशी धावपळ होते माझी पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत. मग त्यानंतर मग देवपूजा, जी आपली दररोजची कामं आहेत, कपडे आहेत, भांडे आहेत, फरशी पुसणं, हे सगळं 12-1 वाजेपर्यंत चालत असतं. मग त्यानंतर जे वेळ असतो ना तेव्हा काहीतरी पेंडिंग कामं मी काढत असते. तसं तर 3-4 दिवस झालं कसलीच कामं नाही आहेत, निवांत झोपणंच चाललेलं आहे माझं, खाणं पिणं आणि रेस्ट घेणं, कारण तब्येतच साथ देत नाही त्यामुळे. पण आता ठीक वाटत आहे. तर इकडं दुधावरचं कवर काढले. दुधाला पॅकिंग मात्र खूप छान असते, कारण दूध गावाकडून येतं ना, त्यामुळे व्यवस्थित त्याला कवर वगैरे घालूनच देत असतात त्या ताई. तर ते काढून ठेवले. दूध मी नंतर गरम करायला ठेवते, अगोदर दिनेशला इकडं नाश्ता देते. आणि मुलांना अशी सजलेली ताट बघून खूप आवडतं, म्हणजे नाश्ता तरी छान असतो पण ते थोडंसं सजवून दिलं ना त्याला छान वाटतं मुलांना खाण्यासाठी. तर इकडं आपे मी अशा पद्धतीनं ताटलीमध्ये साईडनं ठेवलेले आहेत, आतमध्ये वाटी ठेवली, चटणी दिलेली आहे. आणि दिनेशचं पण आता आवरलेलंच आहे आणि टाईम पण झालेला आहे आता कॉलेजला जाण्याचं, फक्त 15 मिनिट राहिलेले आहेत. तेच म्हणलं ये पटकन आणि नाश्ता करून घे, तोपर्यंत मी टिफिन वगैरे भरते. बघू शकता खिडकीतून छान ऊन आलेलं आहे, सकाळचं वातावरण खूप छान होतं, खूप छान फ्रेश हवा असते. असं वाटतं की सगळं जिथल्या तिथं ठेवावं आणि वातावरणाचा एन्जॉय घ्यावा, पण तसं कधीच होत नाही, कारण याच वेळेत आपल्याला कामाची घाई असते. सगळं वेळेत करणं खूप गरजेचं आहे, सगळ्याला वेळेत जीव खाऊ घालणं गरजेचं आहे. मग त्यानंतर आपण काय करतो काय नाही दिवसभर, मग त्याचा हिशोब कुणालाच नसतो. पण या वेळेत मात्र खूप घाई सुरू असते सगळ्यांची.
तर असं इकडं दुसरा बॅच मी काढून घेतलेला आहे. परत मी इकडं आपे बनत ठेवलेले आहेत आणि झाकून ठेवलेलं आहे. आणि अशाच पद्धतीनं चारही बाजूला मी आपे मेकर फिरवत हे आपे सेकून घेतलेले आहेत. आणि एक आपा मी तुम्हाला तोडून दाखवलेला आहे. एकदम मस्त जाळीदार स्पंजी आपे बनलेले आहेत. तर सगळेच आपे मी बनवून घेतले. शेवटचा थोडंसं बेटर राहिलेलं आहे, फक्त 3-4 आपे बनलेले आहेत शेवटला. तर आता करून घेऊया पुढची कामं. म्हणजे अगोदर मी देवपूजा करते, मग त्यानंतर जे बाकीचे काम आहे ते निवांत होत राहतील. आणि ऊन छान आहे आणि वरच्या रूममध्ये म्हणजे स्टोर रूममध्ये मी डाळी ठेवले. तर 1-2 वेळा मला उन्हाला टाकायचं, तेव्हा पण असाच गोंधळ, पाऊस यायचं, वातावरण एकदमच चेंज व्हायचं, तर वरती मला ठेवता आलेलं नाही आहे. तर आता व्यवस्थित ऊन आहे, तर म्हटलं उन्हाला डाळी घालूया, एक वेळा ऊन देऊन ठेवूया, कारण वर्षभराचं धान्य असतं ना, हे व्यवस्थित उन्हाला टाकून ठेवलं ना छान राहतं. इकडं झालेलं आहे सगळं. दूध पण मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि सगळं टिफिन पण भरते. आणि दिनेशचं आणखीन आवरलेले असते, मी ताट लावून ठेवले तेव्हाच. म्हणजे मला वाटतं ना की तो उपाशी जाऊ नये, घाई गडबड खूप करत असतो आणि खूप लेट झालेलं आहे त्याला. तेच म्हटलं 2-3 वेळा आवाज दिले की लवकर ये आणि तो अगोदर नाश्ता करून घे, कारण घाई गडबडी तसं जातो. त्याच्या मित्राची फोन आली की मग तसंच निघून जातो. तर झालेलं आहे रेडी आता. तर म्हटलं अगोदर तू नाश्ता करून घे, तोपर्यंत टिफिन भरते, म्हणजे जाता टिफिन देऊनच तो कॉलेजला जाणार आहे. आणि म्हणत आहे यायला लेट होईल मम्मी थोडासा, तर मला टिफिन घेऊन जा. पण मुलांना टिफिन न्यायला आवडत नाही. दिनेश तेच म्हणत आहे मग मी टिफिन वगैरे नको, मी इथंच खाऊन जाईन आणि भूक लागली, यायला लेट झाला तर मी तिथंच काहीतरी खाईन, पण टिफिन न्यायचं नाही, कारण आता सगळं बनलेलंच आहे, पण काही न्यायचं नव्हतं त्याला. असं इकडे एका डब्यामध्ये मी चटणी भरलेली आहे, 2 डब्यामध्ये आपे आणि ॲल्युमिनियम पेपर लावलेले आहे, म्हणजे सांडा लवंडा होऊ नये, कारण आता बाईकवर जाता सांडा लवंडा करतच जाणार आहे. आणि टिफिन जे आहे ना ते खूप लूज आहे, त्यामुळे अशा पद्धतीने मला कवर किंवा ॲल्युमिनियम पेपर त्याला लावावंच लागतं. इकडे एका डब्यामध्ये मी वरण आणि भात देणार आहे, म्हणजे आपे तर खातील, परत इकडं म्हणजे दोघांसाठी टिफिन जात आहे. तर इकडं थोडंसं खाली मी वरण टाकलेलं आहे आणि वरून भात आणि थोडंसं तूप आणि वरून वरण अशा पद्धतीने देत असते. आणि थोड्या वेळानं खायला खूप छान लागतं हे. तिकडे दिनेशलाही थोडंसं तूप भात दिलेलं आहे, त्याचं फेवरेट आहे म्हणून म्हणलं आपे खा, काही खा, पण थोडंसं तूप भात खाल्लं तर पोट भरल्यासारखं होतं. कारण या सगळ्या वस्तू दिनेशच्या फेवरेट आहेत. जसं की वरण भात तुम्ही पंचपक्वान्न पुढे ठेवा आणि एका साईडला वरण भाताची ताटली ठेवा, तर वरण भातच दिनेश घेईल, इतकं फेवरेट आहे त्याचं. इकडं झालेलं आहे, सगळ्यांचं आवरून दिलेलं आहे मी. टिफिन पण एका कवरमध्ये पॅक केलं, नंतर पिशवीत पॅक केलेलं आहे. बाबा पण आंघोळ करत आहेत, तर आता मी पटकन भाकरी बनवते, त्यांना जेवायला वाढते आणि मग निवांत देवपूजा करते, कारण नंतर ना खूप धावपळ होते आणि ते व्यवस्थित कुठलंही होत नाही, फक्त धावपळ. पाणी पण संपलेलं होतं, तर दिनेश कॅन पण घेऊन जात आहे. तर झालेले सगळ्यांचं आवरून दिलं, आता मी देवपूजा करून घेते. तर बघू शकता खूप सारी फुलं आणलेली आहेत, मार्केटहून आणली, तिथली पण आणलेली आहे मी. मस्त अशी कलरफुल फुलं वाहिलेली आहेत. तर रोजची देवपूजा झालेली आहे. दीपरोचकेला धूप लावलेली आहे आणि मनोभावे देवाचे दर्शन करून घेतले. आणि त्यानंतर मात्र डोकं दुखायला सुरू झाले होतं, तर निवांत जाऊन झोपलेलीच होते मी. म्हणजे सकाळी घाई असते ना कामाची, तेव्हा आठवण येत नाही, पण नंतर वाटतं की बाबा काहीतरी त्रास होत आहे मला, म्हणून मी थोडा वेळ रेस्ट घेतली आणि आता उठून आलेली आहे. आणि हे गिफ्ट आलेलं आहे काल, म्हणजे यांच्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे, तर पत्रिकेसोबत हे गिफ्ट दिलेलं आहे. खूप सुंदर गिफ्ट आहे, मला खूप आवडलं हे. म्हणजे काचेच्या वाट्या आणि कप आहे त्यामध्ये आणि खूप छान अशी पॅकिंग आहे. तेच बघत होते, म्हणजे कितीही काही हे करा, म्हणजे आदळापट करा, तरी पण ते खराब होणार नाही, तितकी छान पॅकिंग केलेली आहे. तेच बघत होते कधीचं लग्न आहे. तर आता खूप साऱ्या लग्नाच्या पत्रिका आलेल्या आहेत. तर बघूया, म्हणजे एका दिवशी 2-2 ठिकाणी लग्न असलं ना, मग कुठं जायचं असं होतं. तर आता एकाच दिवशी 2-3 म्हणजे लग्नाच्या पत्रिका आलेल्या आहेत. बघूया आता कुठं जाणं होईल काय नाही, तेच बघत होते मी. तर असो, हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एका लाईकमुळे, तुमच्या कमेंटमुळे मी खूप मोटिवेट होते. तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर आता आलेली मी किचनमध्ये आणि दुधावरची साय काढली, दूध काढून विरजू लावते अगोदर आणि थोडंसं ताक मी करून घेत आहे पिण्यासाठी. म्हणजे पाण्याची कमतरता झाल्यामुळे त्रास होतो, त्यामुळे पाणी असंच प्यायला जात नाही, म्हणून मी ताक करून घेत असते. तर यामध्ये थोडंसं दूध, साय आणि दही टाकलेलं आहे आणि थंड पाणी टाकून हे ताक बनवून घेतलं. तर या सगळेजण अशा गरमीमध्ये छान असं थंड ताक प्यायला. चला मग बाय बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.